तर मुलांनो, आपण जे बघत आहोत इयत्ता 5वीचं गुणाकार आणि भागाकार. तर याच्यात आता आपण भागाकार शिकणार आहोत. गुणाकार आपला शिकून झालेला आहे. गुणाकारामध्ये आपण काय बघितलं आहे की दिलेल्या संख्येला 3 अंकी संख्यांनी आपण कसं गुणतो याची आपण रीत बघितलेली आहे. आणि जोड्या कशा बनवतात, दोन समूहातील ज्या वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्या जोड्या कशा बनवतात हे सुद्धा आपण आता शिकलेलो आहोत. तर आता आपण बघूया नवीन घटक बघूया, भागाकार. भागाकार म्हणजेच याला आपण इंग्लिशमध्ये डिव्हिजन म्हणतो. म्हणजे कोणत्याही संख्येला आपण कसे भागतो. तर बघा, मागील इयत्तेमध्ये आपण 1 अंकी संख्येने शिकलेलो होतो. आता आपण ह्या इयत्तेमध्ये शिकायचं आहे की आपण कोणत्याही दिलेल्या संख्येला 2 अंकी संख्येने कसे भाग. इथे बघा, शिक्षकांनी म्हटलेलं आहे आतापर्यंत आपण भागाकार संबंधी काही बाबी शिकलो आहोत. जसं भागाकार म्हणजे दिलेल्या संख्येचे समान वाटणी करणे किंवा दिलेल्या एखादी संख्या पुन्हा पुन्हा रिपीट करून वजा करणे, म्हणजे रिपीटेड ॲडिशन सुद्धा याला म्हणतो आपण. म्हणजे भागणे म्हणजे समजा आपल्याला 2 चॉकलेट्स दिलेले आहेत किंवा 4 चॉकलेट्स आपल्याकडे आहेत आणि आता त्या 2 मुलांमध्ये वाटायचे आहेत. तर आपण काय करूया, एकाला 2 चॉकलेट्स देऊया आणि दुसऱ्याला 2 देऊया. म्हणजे त्याची जे डिस्ट्रीब्युशन आहे, विभागणी ते चॉकलेट्सची कशी होईल, इक्वल होणार आहे. तर भागाकार म्हणजेच आपण जे दिलेली जी आपल्याला संख्या आहे त्याची आपण इक्वल म्हणजे समान वाटणी करणे म्हणजेच भागणे आहे. किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा वजा करणे. तर बघा, हो सर, एका गुणाकारावरून म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला 2 भागाकार मिळतात. बघा, जसं आता 9 गुणिले 4 केलं तर आपल्याला 36 मिळतो मुलांनो. आणि यावरून आपण बघा 36 भागीला समजा 4 केलं तर आपल्याला उत्तर किती मिळतं मुलांनो, 9 मिळतो. आणि समजा 36 भागीला 9 केलं तर उत्तर किती मिळेल, 4 मिळेल. तर आपल्याला इथे 4 उत्तर मिळेल. हे 2 भागाकार मिळतात आपल्याला. म्हणजे बघा, 9 गुणिले 4 केलं तर आपल्याला 9 चौ 36 होते. आणि याचं भागणं बघा, 36 आलं तर 36ला समजा आपण 4 ने भागलं तर 9 उत्तर आलं आणि 36ला 9 ने भागलं तर 4 उत्तर आलं. तर आपल्याला एका गुणाकारावरून एका मल्टिप्लिकेशन वरून 2 भागाकार मिळतात. मग शिक्षक म्हणाले व्हेरी गुड. बघा मुलांनो, आता या भागाकार क्रियेसंबंधी मूलतः नवीन शिकण्यासारखं असं काही नाही आहे. फक्त बघा, आपल्याला भाज्य आणि भाजक हे माहित पाहिजे. तर बघा, भाज्यला आपण डिव्हिडंट म्हणतो आणि भाजकातील म्हणजे भाजकला आपण डिव्हिजर असं म्हणतो. आणि त्याची जी संख्या असते ती वाढत जाईल. वाढणं म्हणजे ग्रो होत जाईल. तोंडी सांगा. बघा, आता मुलांनो, शिक्षकाने प्रश्न केलेला आहे मुलांनो की 354 भागीला 6 केले तर उत्तर किती येणार आहे. 354 भागीला समजा 6 केलं तर आपल्याला उत्तर किती येणार आहे. बघा, हा 354 भागीला आपण इथे समजा 6 केलं तर उत्तर किती येणार आहे मुलांनो. बघा, 6चा भाडा आपण म्हणूया 6 चौ 24, 6 पंचे 30. इथे 6 पंचे 30 घेऊया, कारण 6 6 किती होते, 36 होते. आणि 36 हे याच्यापेक्षा मोठा आहे म्हणून 6 पंचे 30 घेऊया. आणि 30 वजा केलं, मग इथे 5 मधून 0 गेल्यावर मुलांनो 5 राहतात. 3 मधून 3 गेलं 0 राहतात. आणि हा जो 4 आहे हा खाली येणार आहे म्हणजे 54 झालं. आता बघा मुलांनो, 6च्या फाड्यामध्ये 54 केव्हा येतं, तर 6चा फाडा आपण 9 वेळेस म्हटलं तर आपल्याला 54 उत्तर मिळतं. 9 सख 54. आणि बघा, इथे वजा करायची आहे आपल्याला. तर 4 मधून 4 गेलं 0 आणि 5 मधून 5 गेलं 0. ह्या प्रकारचे जे आहेत भागाकार हे आपण इत्ता 4थी मध्ये शिकलेलो आहोत मुलांनो. तर बघूया, मुलाला जेव्हा सरांनी प्रश्न विचारलं तर याने लगेच उत्तर दिलं. आणि उत्तर याने काय दिलं बघा, आता याने उत्तर दिले की 354 म्हणजे 300 अधिक 54 ने भागले की भागाकार कोइशंट 50 येतो. आणि 50 भागीला 6 म्हणजे 9. म्हणूनच बघा उत्तर किती आलं आहे. बघा, जेव्हा शिक्षकाने विचारलं तर 354 ला आपण 6 ने केलं तर किती आलं उत्तर. तर मुलाने बघा कसं एक्सप्लेनेशन त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
354 म्हणजे 300 अधिक 54 ने भागले की भागाकार 50 येतो आणि 54 भागिले 6 केलं तर 9 येतं. बरोबर. आता आपण 4 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसं भागायचं हे पायरी पायरीने शिकूया. तर बघा, आता आपल्याला 4 अंकी संख्येला आपल्याला भागायचं आहे 1 अंकी संख्येने. हे आपण पायरी पायरीने रीतसर आता शिकूया मुलांनो. त्याची काही उदाहरण आपण इथे बघूया. तर पहिलं उदाहरण आहे बघा, 7868 याला आपल्याला 2 अंकी संख्येने भागायचे आहे, 17 ने भागायचे आहे. आता 17 ने भागल्यावर बघा इथे जे आहे इथे आधी 0 लिहूया. 0 का बरं लिहिलं मुलांनो? कारण बघा 7000चे 17 भाग होऊ शकत नाही, त्याच्यामुळे इथे 0 लिहिलं. 0 लिहिल्यावर हा 7 जशाच्या तसा इथे आणलेला आहे आणि हा वरचा 8 इथे खाली येईल मुलांनो. तर आता आपल्याला काय तपासायचे आहे की 17च्या टेबलमध्ये 78 ही संख्या येते का? मग आपण 17चा टेबल म्हणूया. 17चा फाडा बघा, 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 64, 17 5 85 होते आणि 17 सख 102 होते. तर बघा 17 5 85, 85 ही संख्या 78 पेक्षा मोठी आहे. मग 17 चौनी जे होते ते आपण गुणूया. 17 1 17, पुन्हा टेबल सांगा. 17 2 34, व्हेरी गुड. 17 3 51, 17 64 म्हणून बघा आता 17चा आपण फाडा म्हणूया. 17 1 17, 17 2 34, 17 3 51 आणि 17 68 हे उत्तर येते आणि 17 5 समजा घेतलं तर 85 येते बघा. तर आपण 85 ही संख्या 78 पेक्षा मोठी आहे म्हणून आपण इथे 68 ही संख्या लिहू. म्हणजे 17 चौ इथे लिहूया म्हणून इथे 4 येईल मुलांनो आणि इथे 68 वजा करूया. बघा इथे आता 4 येईल. ही संख्या बघा 85 ही संख्या मोठी आहे आणि 68 ही छोटी आहे म्हणून बघा इथे वजा केलं. 8 मधून 8 गेलं 0 राहील, 7 6 गेलं 1 राहील. आता ही 6 जी संख्या आहे ही आता इथे खाली येईल मुलांनो. तर इथे 6 समजा खाली आली तर आता 17चा टेबल आपल्याला पुन्हा म्हणायचा आहे. तर आपण आताच बघितलं 17 5 68 आणि 17 सख 102 होते. तर बघा आता 102 इथे होते म्हणजे 17 गुणीला 17 सख 102 होते मुलांनो. 17चा टेबल बघा, 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85 आणि 17 सख 102 होते. तर बघा इथे आपल्याला 106 आणि ही 102. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे मुलांनो, जी 106 ही संख्या आहे ही 102 पेक्षा ही मोठी आहे म्हणून आपण इथे 6 लिहूया. मग इथे 6 लिहायचं. बघा याचं स्पष्टीकरण मुलांनो. 17चा फाडा आता पुन्हा म्हटलेला आहे. 17 ने भाग लावूया. बघा 17चा फाडा म्हणूया. बघा इथे 17 सख 102 होते मुलांनो आणि 17 7 119 होते. तर इथे बघा 17, आता बघा 17 7 119 आपण इथे लिहू शकत नाही कारण 119 ही जी संख्या आहे ही 106 पेक्षा मोठी आहे म्हणून आपल्याला 17 सख 102च लिहावं लागेल कारण 102 ही संख्या याच्यापेक्षा लहान आहे म्हणून आपण इथे 6 लिहूया मुलांनो. 17 सख 102 लिहूया. बघा आता 17 सख 102 लिहिलं. मग याची वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यावर बघा जेव्हा वजाबाकी केली तर आपल्याला जे उत्तर मिळालं होतं ते 6 मधून 2 गेले तर 4 राहिलं होतं. आता हे जे वरचे 8 येतात हे खाली येतील. आता आपल्याला बघा 17च्या टेबलमध्ये 48 ही संख्या आहे का ते बघायचं आहे. मग 17चा फाडा आपल्याला पुन्हा म्हणायचा आहे. 17 1 17, बघा 17 2 34, 17 3 51. ते इथे बघा 34 आपण लिहिलेला आहे कारण 17 1 17, 17 2 34, 17 3 51 येते आणि 51 ही संख्या 48 पेक्षा मोठी आहे. मग बघा 17 2 इथे 34 लिहिलं आणि 34 वजा केल्यावर आपल्याला 8 पैकी 4 गेले तर 4 असते मुलांनो आणि 4 पैकी 3 गेल्यावर 1 असते. म्हणजे याचं जे बाकी आहे ते काय मिळालेलं आहे आपल्याला 14 मिळालेलं आहे. याचे जे बाकी आहे ते 14 मिळालेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे आपलं 452.
62 हे उत्तर आलेलं आहे। आणि हे असे जे प्रॉब्लेम्स आहेत मुलांनो, हे तुम्ही वहीमध्ये सोडवत चला, याचा सराव करत चला। जितके जास्त भागाकार तुम्ही सोडवाल तितकं तुम्ही त्याच्यामध्ये पक्के व्हाल। आता आपण बघूया मिश्र उदाहरणे, मिक्स्ड एक्झाम्पल्स बघूया। बघा इथे उदाहरण आहे, एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपाचे 140 ट्रे आणले। प्रत्येक ट्रेमध्ये 24 रोपे होती। त्याने एका ओळीत 32 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली, तर त्या रोपांच्या किती ओळी झाल्या? म्हणजे बघा मुलांनो, प्रश्न कसा आहे, एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 140 ट्रे आणले आणि ट्रे आणल्यावर प्रत्येक ट्रे मध्ये किती होते? 24 रोपे होते आणि त्यांनी एका ओळीत 32 याप्रमाणे सर्व रोपे आपल्या शेतात लावली, तर रोपांच्या किती ओळी होतील हे आपल्याला काढायचं आहे मुलांनो। तर बघूया याचं स्पष्टीकरण। तर एका ट्रे मध्ये 24 रोपे, अशा 140 ट्रे मध्ये रोपांची एकूण संख्या काढूया आणि मग 140 आणि 24 यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। इथे बघा आपण गुणाकार केलं, 140 गुणिले 24 गुणल्यावर आपल्याला उत्तर जे आहे ते किती आलं? 3360 आलेला आहे। आता तुम्हाला गुणाकार तर येतच विद्यार्थ्यांनो, मग बघा 3360 हे उत्तर आलेलं आहे। म्हणजे एकूण म्हणजे टोटल रोपे किती होती? 3360 आली आहे। आता त्याप्रमाणे 32 ओळीत किती राहणार आहेत त्याप्रमाणे आपल्याला काय बघायचं आहे, आता एका ओळीत 32 रोपे याप्रमाणे 3360 म्हणजे टोटल रोपे आपले किती आले होते, आपण गुणाकार केला होता, तर टोटल रोपे आले आहेत 3360। ह्या रोपांच्या आता किती ओळी असतील? आणि एका ओळीमध्ये 32 म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, 3360 ला आपण भागूया। कोणत्या संख्येने भागायचं आहे? 32 ने भागायचं आहे। बघा आता मुलांनो, याचा आपण भागाकार करूया। भागाकारसाठी बघा इथे मांडणी केलेली आहे, तर याचा 32चा फाळा आपण बोलूया। आता 32चं टेबल म्हणूया। तर 32 एक 32 होईल। इथे 3 मधून 2 गेले तर 1 राहणार आहे, 3 मधून 3 शून्य, हातचा जो हा इथला 6 आहे तो खाली येईल। मग बघा इथे 0 येईल, त्याच्या कारण 32 मध्ये काही 16 संख्या ही लहान झाली खूप। मग त्यांनी 32 पाचा केलं, 32 पाचा 160 येते मुलांनो। पुन्हा एकदा बघून घ्या, 32 एक 32 केलं आणि इथे बघा 3 मधून 2 गेलं 1 राहील, 3 मधून 3 गेलं तर इथे 3 मधून 3 गेल्यावर 0 राहील आणि हा जो 6 आहे इथे खाली येणार आहे मुलांनो। मग आता ही संख्या बघा 32च्या पाड्यामध्ये येते का? नाही येत, ही खूप छोटी संख्या आहे 16, म्हणून आपण इथे 0 दिला आणि 0 इथून वजा केलेला आहे मुलांनो। मग 32 पाचा बघा, 32 पाचा 160 होते, म्हणजे इथे पूर्ण भाग जात आहे आणि 160 वजा 160 आपण केले, तर 0 मधून 0 गेला मुलांनो तर 0 राहील, 6 मधून 6 गेला तर 0 राहील आणि 1 मधून 1 गेल्यावर 0 राहील। म्हणजेच आपल्याला पूर्णपणे इथे भाग गेलेला आहे, तर आपल्याला जे उत्तर आहे ते मिळालेलं आहे 105। मग आपण शेवटी लिहूया की 105 रोपांच्या ओळी राहणार आहेत। किती ओळी राहणार आहेत? एका ओळीमध्ये 32, तर या प्रकारे टोटल याचं काढलं तर 105 ओळी राहणार आहेत। तर याचं बाकी आहे 0 आणि याचा भागाकार आलेला आहे 105, म्हणजे याला आपण कोइशंट म्हणतो। तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे। अशा प्रश्नांचा तुम्ही सराव करा मुलांनो। तर आता सारांश बघूया। सारांश मध्ये आपण म्हणजेच ह्या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर बघा आपण ह्या पाठामध्ये काय शिकलो आहोत, दिलेल्या संख्येला 3 अंकी संख्यांनी गुणणे शिकलेलो आहोत। त्याच्यानंतर ज्या 2 समूहातील वस्तूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या आहेत त्या जोड्या लावणं शिकलेलो आहोत, पेअर लावणं शिकलेलो आहोत। त्याच्यानंतर अजून ज्या दिलेल्या आपल्याला संख्या आहेत तर त्या संख्येला 2 अंकी संख्येने भागणे सुद्धा शिकलेलो आहोत आणि काही आपण मिश्र उदाहरणे सुद्धा बघितलेले आहेत मुलांनो। तर अशा प्रकारे आपण हा गुणाकार आणि भागाकार हे प्रकरण इथे कंप्लीट केलेलं आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे। तर आज मुलांनो आपण याचा सराव करूया आणि सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे आणि योग्य असे पर्याय आपल्याला निवडायचा आहे।
तर बघा इथे प्रत्येकी एक एक प्रश्नाला आपल्याला 2 ऑप्शन्स दिलेले आहेत, 2 पर्याय दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे 425 म्हणजे 425 गुणिला 87 केलं तर किती उत्तर येईल मुलांनो? चला तुम्ही आता पटापट सांगा मला. बघा आपण इथे करून बघूया. तर बघा आपण संख्या लिहूया 425 गुणिला 87. तर मुलांनो बघा 5 आता इथे एकक स्थानी काय आहे? 7 आहे, दशक स्थानी 8 आहे. म्हणून इथे सुद्धा आपण काय करूया? एकक स्थानकाच्या ज्या संख्येने आहे ते गुणूया आधी. तर म्हणजेच आपण 425 ला आपण 7 ने गुणूया आणि नंतर आपण 8 ने गुणूया. तर बघा इथे 7 ने गुणल्यावर बघा 7 5 किती येईल मुलांनो? 35 येणार आहे. इथे आपण 5 लिहिलेला आहे. 5 लिहिल्यानंतर इथे हातचे 3 दिलेले आहेत. 7 दुणे किती होईल मुलांनो? 7चा फाड आपल्याला दोनदा म्हणायचा आहे. म्हणजे 7 दुणे 14 होणार आहे. 14 मध्ये 3 मिळवूया म्हणजे 15 16 17 17 होणार आहे. 17चे 7 आणि हातचा 1 दिलेला आहे वर. त्याच्यानंतर 7चा जो फाडा आहे तो आपल्याला 4दा म्हणायचा आहे. तर मुलांनो 7 28 होणार आहे. 28 मध्ये 1 मिळवला तर 29 होणार आहे. बघा आता मुलांनो आता 8 हे दशक स्थानी आहे म्हणजे 80 ने गुणायचं आहे. इथे आपण 1 0 लिहून देऊया आणि आता 8 ने आपण गुणूया. 8चा जो फाडा आहे तो आपल्याला 5 वेळेस म्हणायचा आहे. म्हणजे 8 गुणिला समजा 5 केलं तर मुलांना आपल्याला 8 पंचे 40 मिळतं. पण आपण 40 पूर्ण संख्या लिहितो का? नाही. आपण एकक स्थानची संख्या इथे 0 लिहूया आणि जे 4 आहे ते साईडला राहू देऊया. मग 8 दुणे किती होईल मुलांनो? 16 होणार आहे. आणि 16 मध्ये 4 मिळवायचे आहे तर 20 होणार आहे. इथे पुन्हा 0 लिहूया आणि 2 हे बाजूला राहू देऊया. मग आता 8चा जो फाडा आहे तो दोनदा म्हणायचा आहे म्हणजे 8चं 32 होणार आहे. 32 मध्ये 2 मिळवूया तर 32 33 34 होणार आहे मुलांनो. आता आपल्याला बघा 7 ने गुणल्यावर आपल्याला 425 ला जेव्हा आपण मुलांनो 7 ने गुणलं तर आपल्याला 2995 मिळालं. मग 425 ला आपण 80 ने गुणलं तर आपल्याला 34,000 मिळालेलं आहे. आता या दोघांची बेरीज करूया. 5 अधिक 0 5, 7 अधिक 0 7, 9 अधिक 0 9 आणि 4 अधिक 2 6. 3 मध्ये काहीच मिळवायला नाहीये मुलांनो म्हणून 3 आपण जशाचे तसे लिहूया. बघा आपलं मिळालेलं उत्तर काय आहे? 36,975 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा 2 पर्यायापैकी आपलं उत्तर पर्याय 1 सोबत मॅच होत आहे म्हणून आपण पर्याय 1 वर क्लिक करून बघूया. आणि बघा आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे मुलांनो. अशाच प्रश्नांचा सराव करायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा गुणाकार करायचा आहे सेम. तर बघा सेम आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. 899 गुणिला 98 करायचा आहे. तर मुलांनो याच्या आधीच मी तुम्हाला गुणाकार करून सांगितलेला आहे. तसंच आपल्याला आणि अभ्यासामध्ये सुद्धा आपण गुणाकाराची कसं करायचं हे शिकलेलो आहोत. तर चला पटकन तुम्ही सांगा मला 899 गुणिला 98 केलं तर किती उत्तर येईल? लवकर करा तुम्ही. म्हणजे 899 ला पहिले 8 ने मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा 899 ला 90 ने मल्टिप्लाय करा. आलेल्या दोन्ही संख्यांची बेरीज करा आणि मग उत्तर सांगा योग्य. तर तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. म्हणजेच उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 88,102. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 3. तिसरा क्रमांक सेम आहे. आता इथे आपल्याला 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्यांनी गुणायचं आहे. 2 अंकी संख्यांनी गुणणे हे तर आपण इत्ता चौथीमध्ये शिकलेलो आहोत. आता आपल्याला 421 ला 134 ने गुणाकार करायचा आहे. तर बघा आधी आपण 421 ला 4 ने गुणाकार करूया. त्याच्यानंतर 30 ने गुणाकार करूया आणि मग 1 ने गुणूया. तर बघा
चला मुलांनो, तुम्ही वहीमध्ये सोडवून घ्या. 421 421 ला आपण एकक स्थानी 4 असल्यामुळे आधी 4 ने गुणूया. 4 एक 4 येणार आहे, 4 दुने 8, 4 च 16 येणार आहे. मग बघा विद्यार्थ्यांनो, दशक स्थानी किती आहे? इथे 3 आहे. म्हणजेच दशक स्थानी किती? 2 अंकी संख्या असते, म्हणजे 1 0 देऊ, म्हणजे 30 ने गुणायचं आहे. मग आता आपण पुन्हा इथे लिहूया. 421 गुणिला 30 करूया. तर बघा, शून्याने सगळ्यांना गुणाकार केल्यावर शून्यच येते. 0 गुणिला 1 0, 0 गुणिला 2 0, 0 गुणिला 4 0. मग इथे 3 ने गुणूया आपण आता. 3 एक 3, 3 चा फाडा 2दा म्हणायचा आहे. 3 दुने 6, व्हेरी गुड. आणि 4 तिरी 12. आता याची आपण बेरीज करूया मुलांनो. बघा, 0 अधिक 0 आपल्याला 3 मिळालेला आहे. 0 अधिक 3 3, 0 अधिक 6 6 आणि 12 आहे. जशाच्या तसे लिहूया, कारण इथे 2 मध्येही मिळवायला काही नाहीये आणि 1 मध्येही मिळवायला काही नाहीये. हे झालं. मग आता तिसऱ्यांदा 421 ला आपण एकक दशक शतक, शतक स्थानी 1 आहे म्हणजे 100 ने गुणूया. 421 गुणिला 100 करूया. बघा, 100 एक म्हणजे हे 0 100 एक 100 म्हणजे हे हातचे 10, 100 दुणे 200 होणार आहे, म्हणजे 210 होणार आहे. इथे 2 लिहूया. 21 हातचे राहतील. 100 चौ 400 आणि 400 मध्ये 21 मिळवूया. तसंही मुलांनो, 421 गुणिला 1 केलं तर आपल्याला 421च येणार आहे. आणि हे समोर 2 असल्यामुळे इथे 2 शून्य लावून देऊया आपण. आता बघा, ह्या तीनही अंकांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. हा 1 अंक, दुसरा अंक आणि हा तिसरा अंक. तर आपण बघा, तीनही संख्या इथे लिहून घेऊया. 42100, त्याच्यानंतर 12630, मग येईल 1684. यांची आता आपल्याला मुलांनो बेरीज करायची आहे. तर बघा, बेरीज मध्ये आपण 0 अधिक 0 अधिक 4 म्हणजे 4 येणार आहे. 0 अधिक 3 अधिक 8 म्हणजेच 8 आणि 3 11 येणार आहे. 11चा आपण 1 हातचा इथे वर 1 देऊया. 6 आणि 6 12, 12 आणि 1 13, 13 आणि 1 14चे 4 येणार आहे. पुन्हा इथे हातचा 1 देऊया. मग बघा, हजार स्थानी 2 आहे. 2 आणि 2 4, 4 अधिक 1 5 आणि जो हातचा 1 आहे तो मिळवूया म्हणजे 6. त्याच्यानंतर बघा, 10,000 स्थानी 4 आहे. 4 अधिक 1 इथे काही नाही आहे, म्हणून 4 अधिक 1 5 होणार आहे. तर बघा, आपलं उत्तर जेव्हा आपण ह्या दोन्ही संख्येला गुणल्यावर उत्तर आपल्याला आले आहे 56,414 आला आहे. बघा, 2 पैकी 56,400 जे 14 आहे म्हणजे हे उत्तर आहे बघा. तर आपण हे उत्तर आणि हे उत्तर आपलं सारखं दिसत आहे. आपण याच्यावर आता टिक करूया पर्याय क्रमांक 1 वर. आणि आपलं जे उत्तर आहे मुलांना अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. बघा, प्रश्न क्रमांक 4 आपण अभ्यासामध्ये शिकलेलोच आहोत मुलांनो, की दिलेल्या कोणत्याही संख्येला 2 अंकी संख्यांनी कसं गुणायचं. तरी बघा, एकदा मी सांगते तुम्हाला आणि तुम्ही सुद्धा वहीमध्ये याचा सराव करा. तर बघा, 30च्या पाड्यामध्ये आपल्याला 30 गुणिला 4 केलं तर 120 येते मुलांनो, म्हणून 30 × 120 करूया. इथे बघा, शून्यातून 0 गेले 0 राहील. इथे पण 2 मधून 2 गेला 0 आणि 1 मधून 1 गेला 0. मग इथे काय होईल? हे जे वरचे आहेत 3 हे खाली येतील. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथे 0 द्यावा लागणार आहे मुलांनो. आणि त्याच्यानंतर आपण 0 दिल्यानंतर इथे 3, आता हे 0 आहे हे खाली येणार आहे.
मग बघा 30च्या पाड्यामध्ये 30 एका 30, आपण हे वजा करूया, म्हणजे जे रिमाइंडर आलेलं आहे, सॉरी बाकी ते 0 आहे, पूर्णपणे भाग गेलेला आहे आणि उत्तर आपल्याला 401 मिळालेलं आहे. बघा 2 पर्यायापैकी आपलं हे उत्तर बरोबर आहे. आपण आता चेक करून बघूया. पर्याय क्रमांक 2 वर आता आपण क्लिक करूया, 401, आणि जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. 5वा प्रश्न बघा सारखाच आहे, सेम. आपल्याला याच्यामध्ये डिव्हिजन करायचं आहे. 90,205 भागीला काय करायचं आहे, 67, म्हणजे 67 नी भागायचं आहे आपल्याला. तर बघा 67, बघा 67चा आपल्याला आता याच्यासाठी टेबल लिहावं लागेल. तर बघा समजा 67 1 जा 67, 67 एक 67, 67 ला 2 नी केल्यावर किती येणार आहे, 7 दुनी 14 चे 4, हातचाला 1, 6 दुनी 12 आणि 1 13, म्हणजे 134 येणार आहे मुलांनो. तर इथे बघा 67 आणि इथे बघा ही 90 आहे, म्हणजे 134, आणि आपण 90 ला कंपेअर केलं तर ही संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे 67 1 जा 67च लिहावं लागणार आहे. मग बघा 10 मधून 7 गेले तर इथे 3 राहणार आहे, आणि इथे हातचा 1 दिला होता, इथे 8 राहिले होते, 8 मधून 6 गेले तर 2 राहणार आहे मुलांनो. मग इथे बघा जे हातचे 2 आहे ते खाली येणार आहे. मग आता आपण बघा 67चा 67 आहे आणि 267च्या टेबलमध्ये 232 केव्हा येते आपण ते बघूया. म्हणजे आपल्याला 67चा टेबल पुन्हा लिहावा लागेल. तर बघा 67 मल्टिप्लाय बाय समजा आपण 3 केलं तर बघा 7 तिरी 21 होणार आहे. 21चं 1, 6 गुणिला 3 केलं म्हणजे 6चा फाडा आपण 3दा म्हणूया. 6 1 6 17 6 3 18, 18 आणि 19 20, म्हणजे इथे 202 आलेलं आहे मुलांनो. त्याच्यानंतर आपण पुन्हा बघा 67 ला समजा आपण 5 नी गेलं तर बघा 7 5 35 चे 5, हातचे 3 आणि 6 पंचे 30, 31 32 33. तर बघा आपण इथे 67 3 जा करूया मुलांनो, कारण 67 3 जा यासाठी करूया कारण 201 येते, आणि इथे बघा 201 आणि आपल्याला कोणती संख्या पाहायची आहे, 232. तर ही संख्या मोठी असल्यामुळे आपण याच्यामध्ये 67 3 जा करूया म्हणजे 201. तर आता हे वजा करूया. 2 मधून 1 गेल्यावर 1 राहते, 3 मधून 0 गेल्यावर 3 राहील, 2 मधून 2 गेल्यावर 0 राहणार आहे. मग इथे सुद्धा बघा मुलांनो हे जे 0 आहे ते खाली येणार आहे इथे. आता झाली आता 310. आपल्याला आता 67च्या टेबलमध्ये 310 केव्हा येते ते बघायचं आहे. तर बघा 67 3 जा किती होते ते तर आपल्याला 201 माहित आहे, आणि 5 जा केलं तर 335 होते. तर 335 ही संख्या तर मोठी आहे मुलांनो, म्हणून आपल्याला 310 पाहिजे. तर आपण 67 4 जा करून बघूया. तर बघा इथे 7चा जो फाडा आहे तो 4दा म्हणायचा आहे. 7 चौ 28, 6 चौ 24 होणार आहे मुलांनो, 24 आणि 2 25 26. म्हणजे बघा आता आपल्याला 310 बघायचं आहे. 310 आणि 268 ह्या दोन संख्येमध्ये बघितलं तर ही संख्या मोठी आहे, म्हणून आपण ही त्याच्या जवळ मिळती जुळती संख्या घ्यायची आहे. तर त्याच्यामुळे आपण 67 4 जा म्हणजे 4दा गुणाकार केल्यावर 268 आलेला आहे. 268 आपण वजा करूया. तर बघा मुलांनो इथे 0 मधून 8 जात नाही, इथून हातचे घेतले, 1 इकडे, इथे 0 राहील. सॉरी. मग 10 मधून 8 गेल्यावर इथे 2 राहणार आहे मुलांनो, आणि त्याच्यानंतर इथे
इथून शून्यातून 6 जात नाही म्हणून इथे 2 इथे हातचे घेतले. मग इथे 10 मधून 6 गेले तर 4 राहील आणि 2 मधून 2 शून्य राहणार आहे मुलांनो. मग आता हे 42 झाले. आता बघा इथे हे जे वरचे 5 आहे ते इथे येईल. म्हणजे आता आपल्याला बघायचं आहे की 67च्या टेबलमध्ये 425 ही संख्या केव्हा येते. मग बघा आता आपण 5 जा केलं, 67ला 5 ने गुणाकार केल्यावर 335 आलं. पण आपल्याला 335 पेक्षा मोठी संख्या पाहिजे म्हणून आपण काय करूया, आता 67ला आपण आता 6 ने बघूया. तर बघा 67 ला आपण 6 ने बघूया. तर 7 सखम किती होते मुलांनो, 7 सखम 42. इथे 2 लिहूया, 4 इथे वर देऊया. 6चा पाढा 6 वेळेस म्हणजे 6 6 36. आपल्याला कसं टेबल किंवा कोणतेही गुणाकार करायचे तर पाढे हे मुफपाट पाहिजे, त्याच्याने आपला काय होतो, वेळ वाचतो. 6 6 36, 36 मध्ये 4 केले तर 40 होते म्हणजे 402 आलेला आहे. तर आपण बघा आपल्याला 402 ही संख्या मिळालेली आहे आणि आपल्याला किती पाहिजे 67च्या टेबलमध्ये 425. दोन्ही संख्यांना कंपेअर करून बघूया. ही संख्या मोठी आहे, ही लहान आहे, आपण ही लिहू शकतो. मग आता आपण इथे 67 6 जा किती लिहूया, 402. आता 402 आपण इथे वजा करूया मुलांनो. तर बघा 5 मधून 2 गेले 3 राहणार आहे, 2 मधून 0 गेले 2 राहील आणि 4 मधून 4 गेले 0. म्हणजे इथे बाकी किती मिळाली आहे मुलांना, आपल्याला 23 मिळालेलं आहे. आणि जे उत्तर आहे ते आपल्याला किती मिळालेलं आहे, 1346 उत्तर हे मिळालेलं आहे. आणि बघा इथे 1346 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि आपलं हे पर्याय सारखे आहे. आता आपण बघूया आपले उत्तर बरोबर आहे का. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि बघा जे आपलं मिळालेलं उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. तर मुलांनो आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 6 आणि आपल्याला इथे भागाकार करायचा आहे. भागाकार मध्ये बघा 63,240 ही संख्या दिलेली आहे, याला भागायचं आहे 63 ने. पुन्हा बघूया 63,240 भागीला 37 असा प्रश्न आहे आणि याला आपण भागल्यावर बघा काय उत्तर मिळते. 2 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे 1709 आणि पर्याय क्रमांक दुसरा आहे 1609. तर मुलांनो अशा प्रकारचे प्रश्न मी आताच तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्ही पटपट आपल्या वहीमध्ये सोडवा आणि योग्य तो पर्याय सांगा. तर अगदी बरोबर बघा तुम्ही सांगितलेलं उत्तर आहे का, आणि तुम्ही सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 1709.